हाऊ इज माय पेशंट? Absolutely fine. But of course, you are the better judge. बरं मला सांगा, आता क्लिनिकपर्यंत येताना तुमचा वाटेत गप्पांमधला विषय काय होता? कॉलेज, शिकवण, वाढती गर्दी, पिक्चर, सणाबद्दल किंवा खाण्याबद्दल सुद्धा. खाण्याबद्दल म्हणजे? पाणीपुरी वगैरे. काय म्हणाली? खावीशी वाटते की? हो, आम्ही इथून निघाल्यानंतर ती मला खाऊ घालणार आहे. अरे वा, मला पण जॉईन व्हायला लागेल. चालेल ना. बरं मला एका गोष्टीचं उत्तर द्या की गप्पांमधला तिचा सहभाग हा उत्स्फूर्त होता की केवळ आपलं? अगदी उत्स्फूर्त. म्हणजे मलाही काही गोष्टी माहिती नव्हत्या, म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स जे तिने माझ्या लक्षात आणून दिले. व्हेरी गुड. बरं औषधं वगैरे नियमितपणे घेते तिची ती न सांगता? हो, नाही सुरुवातीला तिला आठवण करून द्यावी लागत होती, पण नंतर तिची तीच घेत होती. वाह, छान. आणि स्वभावात काही फरक? लक्षणीय. सुरुवातीला खूप चिडचिड करायची, पण आता अजिबात चिडत नाही. समजून घेते, समजावून सांगते. कधी कधी वाटतं की ही कुणी दुसरीच आकांक्षा. अरे वा. बरं दिवसभरात तिची महत्त्वाची ॲक्टिव्हिटी काय असते? लेखन आणि वाचन. कविता वगैरे करते की काय? हो, पत्रकारितेत थोडासा इंटरेस्ट आहे. अलीकडेच कुठल्याशा दैनिकात ती एक सदरही लिहिते कॉलेजवर. सुनंदा, माझ्या औषधाला तिने रिॲक्ट केलं, पण त्याहीपेक्षा तिचं ध्येय तिने जे निश्चित केलं त्याला महत्त्व जास्त आहे. त्याच्यामुळे तिची सुधारणा झाली. आणि शिवाय तुमचे प्रयत्न? नाही, मी काही फारसं केलं असं मला तरी वाटत नाही. वा वा, असं कसं? आकांक्षा, अगं तुझ्यात जी महत्त्वाची सुधारणा झाली आहे त्यात माझ्या औषधापेक्षाही तुझे प्रयत्न केलेस त्याला यश जास्ती आहे. त्याबद्दल मी तुझं मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो तुझे. माझे आभार? कशाला? आकांक्षा, अगं या रुग्णांना तपासता तपासता आम्हीच मनोरुग्ण होऊ की काय अशी भीती वाटायला लागते. तुझ्यासारखी एखादीच केस जी आम्हाला नवी उभारी देते. बरं आता एक गोष्ट मात्र न विसरता करायची हा, ती म्हणजे औषधं विसरून जायचं. हो, पूर्णपणे विसरून जायची. मनात कुठलीही गोष्ट ठेवायची नाही. रागावणं, भांडणं पुन्हा पूर्ववत चालू करायचं. हो, तब्येतीला चांगलं असतं ते. अगं मनात एखादी गोष्ट कुजत ठेवली तर ती शरीराला फार अपायकारक असते. बरं, ऑल द बेस्ट. लिहित जा. आणि आता मग निघायचं? म्हणजे? अरे, पाणीपुरी खायला मी येऊ ना तुमच्याबरोबर? भाई मला टेन्शन यायला लागलंय. सुर्वे साहेब, प्लीज मला साहेब म्हणू नका. वा, असं कसं सुर्वे साहेब? आता सवय करून घ्या साहेब म्हणून घ्यायची. काय आहे सुर्वे साहेब, आम्ही आता सवय करून घेतली ना साहेब म्हणायची, तर तुम्ही पण सवय करून घ्या सुर्वे साहेब. आणि काय टेन्शन घ्यायचं नाही बरं का, आता टेन्शन द्यायचं. काय माणूस म्हटलं का टेन्शन येणारच, पण ते दिसता कामा नये. पहिला रूल, टेन्शन असणारच पण दिसता कामा नये. अच्छा, दुसरी गोष्ट अशी का आपलं चुकलं ना तरी पण चूक कबूल नाही करायची बरं का. अजिबात चूक कबूल करायची नाही. आणि समोरचा माणूस आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं ताकदीनं मोठा असला तरी पण आपला आवाज त्याच्यापेक्षा मोठा लावायचा. फोन वाजतो, आपण बोलूया जरा सवड्यानं सुर्वे साहेब. फोन घेतो फोन. हॅलो, भाई शेलार बोलतो. हा, राम राम शेठजी. काय म्हणताय? बऱ्याच दिवसानंतर गरीबाची आठवण झाली. काय अहो कामाचं काय बोलताय? करूया की. अहो आता आम्ही तुमचं काम नाही करायचं तर जगण्याला काय अर्थ आहे? काय हात तेवढा जरा मोकळा सोडा म्हणजे झालं. हा, किती सोडायचा? अहो किती सोडायचं हे चिअर्स केल्यावर ठरवू की. नाही निवांत राहा, काम झालं म्हणून समजा. काय शेठजी, तुमचा माझा संबंध काय आजचा ना आज संपणार आहे? तो तर आता आयुष्यभर राहणार आहे. हो, काम झालं म्हणून समजा. शेठजी, उद्याला मोठा होणारा एक साहेब बसला इथं. हा फोन ठेवतो, नंतर बोलतो तुमच्याशी. ठेवू? हा, बर. सॉरी म्हणतो बरं का सुर्वे साहेब. कसलं सुर्वे साहेब? साला मला मी जिंकण्याची शाश्वती वाटत नाहीये.
हे घ्या, 5,000 रुपये ठेवा तुमच्याकडे. याचं काय करू मी? लोणचं घाला. काय बोलताय तुम्ही सुर्वे साहेब? अहो, पैशाचं झाड लावल्याशिवाय पैशाचं पीक येत नाही. हे पैसे लावा. आकडा? अरे समजवा रे कुणीतरी याला. समजव. सॉरी म्हणतो सुर्वे साहेब. काय सुर्वे साहेब, आकडा लावणारा कधी चैनीत राहू शकत नाही. आकडा लावून घेणारा चैनीत राहतो. काय जुगाराचे अड्डे चालवणारे श्रीमंत झाले, जुगार खेळणारा श्रीमंत झाला नाही बरं का. हे पैसे घ्या आणि मित्रांमध्ये द्या वाटून. चालेल. तुझ्या मित्रांना नाही, ते गौतमच्या हाताखाली मरतात ना त्यांना दे. गौतमच्या हाताखालच्यांना? तुझे दोस्त आहेत, तुझे. गौतमचे दोस्त तुझे व्हायला पाहिजे. मला नाही वाटत ते होतील. त्याच्याकडे पैसा आहे ना, त्याच्याकडेच पैसा जातो. लक्षात घ्या तुम्ही, तर माणसं फोडायला शिका. इलेक्शन मध्ये रंग भरायला लागले. आमच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत ना, त्यांची मुलगी आहे. तुम्हाला कसं काय ठाऊक? हाऊ काय म्हणून तर भाईशेलार म्हणतात मला. ते जाऊ दे, हवा कोणाची? सांगता येणं कठीण आहे. कारण गौतम कॉलेजमध्ये खूपच पॉप्युलर आहे आणि अनुष्का जोशी सगळ्या मुलींची मतं खाणार. हे एकदम झॅक झालं. इलेक्शन मध्ये 3 जण आहेत. काय गौतम लोकप्रिय, बरोबर? गौतम लोकप्रिय आहे, अनुष्का पोरींची बँक खाणार. देवाकडे प्रार्थना कर अनुष्काला जास्त मतं मिळू देत म्हणून. त्यानं काय होईल? देवानं तुझं ऐकलं तर या दोघांच्या भांडणात तुझा फायदा होतो का नाही ते बघ. काय मी दिलेले पैसे स्वतःच्या खिशात टाकू नकोस, गौतमच्या मित्रांच्यात वाट. आणि मग काय दिवसात बघ तुझ्या दोन्ही खिशात नोटांची कशी बंडलच्या बंडलं येतात ते. आणि हो सुर्वे साहेब, पोरींची छेड काढायची नाही. आणि काढायचीच असली तर त्या गौतमची पोस्टर हातात घ्यायची आणि मग काढायची. खुशाल काढायची बरं का. टेन्शन घ्यायचं नाही सुर्वे साहेब, टेन्शन द्यायचं. येऊ भाई? 1 मिनिट. पैशाची काळजी करू नका, यशाचीही काळजी करू नका. या. भाई शेलार मला. बाकी काय, बाकी व्यवस्थित. हो, आई पण बरी आहे, काय प्रॉब्लेम नाही. कम ऑन यार. हो, भेटूया ना आज संध्याकाळी. ओके, आज संध्याकाळी भेटूया. बस. हॅलो. हा जयेश, दाराची बेल वाजली आहे. हो, कोणतरी आलंय. होल्ड करा 1 मिनिट. होल्ड कर. आलो आलो. हॅलो. या ना. या बसा ना. ओ, मित्राचा फोन आहे. 1 मिनिट. जयेश. हा, अरे प्रीती आली आहे. करतो ना तुला नंतर फोन करतो. हो, नंतर बोलू. ओके, चल मी ठेवतो आता. नंतर बोलू यार. हां, चल बाय. आई आई कुठे बाहेर गेलेत का? हा? नाही, आई कुठे बाहेर गेलेत का? नाही, बाजारात गेलीये. येईल इतक्यात. चहा घेणार तुम्ही? नाही, मी करतोय. नाही, नको. आई येऊ देत, मग आपण एकत्रच घेऊया. आईकडे काही काम होतं का? काही काम नव्हतं. घरी वेळ जात नव्हता. म्हटलं गप्पा मारायला जाऊया म्हणून आले. हा, बरं केलं.
काय आई पण एकटीच असते ना, असं कोणी येत जात राहिलं की तिला बरं वाटतं. वाटच बघत असते ती कोणी येण्याची. काय 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 झालं प्रीती? काही नाही हो. बाबांची आठवण झाली. बाबा पण अशीच वाट बघत बसायचे आजारी असताना. पण या मुंबईत कोणाला वेळ, ज्याला त्याला आपली कामं असतात. तरी तुझे बाबा नशीबवान आहेत. तुझ्यासारखी मुलगी मिळाली ना त्यांना, त्यांची काळजी घेणारी, आजारपणात त्यांना जपणारी. सगळ्याच म्हाताऱ्या माणसांचं नशीब इतकं चांगलं नसतं. काही जणांची मुलं लांब राहतात, काही जणांची मुलं जवळ असूनही मनाने लांब असतात. आई होती ना तेव्हा आमचं छान त्रिकूट होत. मी, बाबा, आई. पण आई गेली आणि आम्ही दोघंच राहिलो. हळूहळू आमच्यातलं एका पिढीचं अंतर कमी झालं. मग मी आणि बाबा छान मित्र झालो. खूप आठवण येते हो बाबांची, खूप. प्रीती, हे बघ, अगं या सगळ्या गोष्टींची आता सवय करून घ्यायला हवी ना. स्वतःला खूप समजवायचा प्रयत्न करते हो, पण अख्खं आयुष्य एकटीनं काढायचं म्हणजे खूप भीती वाटते. कुठेतरी पळून जावं असं वाटतं. अगं असा विचार नाही करायचा. हे बघ, नवीन माणसं जोडायची है ना, नवीन मित्र बनवायचं, एकटेपणा आपोआप दूर होतो ना. कुणास ठाऊक जमेल की नाही. स्वतःच्या हक्काच्या माणसावर अधिकार नाही जमवता येत. परक्या माणसाला काय आपलंसं करणार. प्रीती, काय ग, सुनंदा नाही आली तुझ्या बरोबर? नाही, तिला वटवृक्षाच्या कामासाठी जायचं होतं. फोन करणार आहे पण ती. बर, काय म्हणाले डॉक्टर? औषधं थांबवायला सांगितली आहेत. व्हेरी गुड, मस्त. चल हातपाय धुवून घे पटकन आणि ये परत इकडे. मला तुझ्याशी बोलायचंय. मला माहितीये. काय माहितीये? माझा लेख वाचलेला दिसतोय. अभिनंदन, खूप छान लिहिलेस आर्टिकल. पण गधडे, मला दाखवता नाही आलं तुला. दाखवणारच होते ग तुला. छापून आल्यानंतर. तुम्ही दोघी बहिणी म्हणजे ना ग्रेट आहात खरंच. अनुष्का जीएसच्या निवडणुकीसाठी उभी राहते मैत्रिणींच्या आग्रहावरून, आणि ते सगळ्यात शेवटी मला कळतं जेव्हा मी त्याच्यात काहीही बदल करू शकत नाही. तू सुद्धा तिचीच बहीण, आणि तीही मोठी. खरंच.
आकांक्षा, तू आमच्या कॉलेजच्या निवडणुकीतल्या गदारोळाचं अगदी शब्दचित्र उभं करतेस. आणि मी त्या कॉलेजची प्रिन्सिपल, तुझी आई, तिला मात्र हे सगळ्यात शेवटी कळतं, छापून आल्यानंतर. मला काय दाखवलंस आधी? अगं मी तुला काही बदल सांगितले असते त्याच्यात. मला अगदी खात्री होती, म्हणूनच मी तुला सांगितलं नाही. मला तर बाई तुझे वागणंच काही कळत नाहीये. एकीकडे म्हणतेस की मला खात्री होती की तू बदल सुचवशील म्हणून, आणि एकीकडे म्हणतेस की म्हणूनच मी तुला दाखवलं नाही. ह्याचा काय अर्थ? हे बघा, अगदी सोपं आहे. तू जे काही बदल सुचवले असतेस ना, ते तुझ्या कॉलेजच्या व्यवस्थापनेची बाजू मांडणारे असते, हो की नाही? आणि मी तो लेख लिहिला तो अगदी त्रयस्थ भूमिका घेऊन लिहिलाय, आणि मला वाटतं अशीच भूमिका घ्यावी. तुझं म्हणणं मला मनापासून पटतंय, अगदी खरंय. तू जे म्हणतेस ना त्या गोष्टीचं रूप तुझ्या लेखात उतरतंय पूर्णपणे. लेखातल्या चुका काढणं खूप सोपी गोष्ट आहे ग. नाही म्हणजे मी तुझ्या लेखातल्या त्रुटी किंवा चुका काढते मुद्दामून असं समजू नकोस. पण तू तुझ्या लेखामध्ये कॉलेजमध्ये निवडणुका कशा व्हायला हव्यात, किंवा कॉलेजमधली मुलं जी मतदान करत नाही त्यांचा सूर काय असतो, किंवा त्यांच्यामुळे काय होतं, हे जर तू लेखात लिहिलं असतंस ना तर तो लेख अजून चांगला झाला असता. खूप खूप छान वाटलं असतं ते वाचताना. आकांक्षा, खरंच तू खूप छान लिहितेस. अशीच लिहित राहा बेटा. आणि आकांक्षा, बाबांना हे कात्रण पाठवशील? शरदला खूप आवडेल तू लिहिलेलं. आई, पण तुला आवडला ना लेख माझा? खूप आवडला. बरं, मग आता तुझ्या कॉलेजच्या व्यवस्थापनाकडून अत्यल्प मिळणारा प्रतिसाद, यावर तुला काही म्हणायचंय? हो, पण मी ते तुमच्या दैनिकाच्या संपादकाला स्वतः लिहून कळवेन. एक कॉलेज संपल्यावर आपण बाहेर गेट जवळ भेटूया. तिकडे तो सरदेसाई त्याच्या मित्रांना घेऊन येणार आहे. ए अनु, वडापाव केलं ना ग? चला ना, आपण कॅन्टीन मध्ये खाता खाता चर्चा करूया, त्यामुळे चर्चेला देखील चव येईल. ए नाही, नको, आपण इकडे चर्चा करूया. कोणीतरी जाऊन घेऊन या. ए अनु, आज तू लेक्चरला बसणारच ना ग? हो, म्हणजे काय? मी जर लेक्चरला बसले नाही ना तर आई ओरडेल मला. ए मला खूप भूक लागली ग, पोटात नुसते कावळे ओरडतात. मी ते जाते आता. नाटक करू नको, थांब. जाते जाते सारखं. मी मकरंद सुर्वे. काय रे मक्या दादा? हे पा, माझ्या वाट्याला जाऊ नका उगाच. ममता, कशी चालली आहे तयारी? चाललीये. निकाल काय लागेल असं वाटतंय तुला? मी जिंकेन असं वाटतंय. तुला जिंकावं असं वाटतंय का जिंकशील असं वाटतंय? घोडा मैदान आता जवळच आहे. तुम्ही काय किंवा आम्ही काय, पराभव हा आनंदाने स्वीकारायला हवा, नाही का? एनिवे मकरंद, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. तुझी पोरं टिंगल करतात म्हणे. नक्कीच ती पोरं गौतमची असणार आहेत. ती पोरं कोणाची आहेत हे तू मला सांगायची गरज नाहीये, मला माहिती आहे ते. हे बघ, आम्ही खूप सहन केलं, आता मी सहन करणार नाही. तू धमकी देतेस मला? धमकी समज, सूचना समज. काय करशील तू? जोशी मॅडम कडे जाशील? आई आई, ही पोरं की नाही मला चिडवतात म्हणून? हे बघ अनुष्का, तू जीएसच्या इलेक्शनला उभी आहेस, आणि खरं तर त्यासाठी तुझे आभारच मानायला आलोय मी. आभार? हो, आभार. कारण आपल्या कॉलेजात तू एकमेव फिमेल कॅन्डिडेट म्हणून उभी आहेस, त्यामुळे बऱ्याच मुलींची मतं तुला जाणार आहेत. आणि काही जण तू जोशी मॅडमची मुलगी आहे म्हणून तुझ्या झोईत मतं घालणार. पण यात आभार मानण्यासारखं काय आहे? नाही कळलं अजून? अगं, तुझ्या उमेदवारीमुळे गौतमला मिळणारी मतं विभागली जाणार आहेत. माझी मतं एक गट्टा आहेतच, ती कोणी फोडू शकत नाही. त्यामुळे यावर्षी जीएस मकरंद सुर्वेच होणार. बेटर लक नेक्स्ट टाइम. एक्सक्यूज मी.